मी कोमल. आज आपण मिसळ बनवणार आहोत. तर अगोदर आपण साहित्य बघून घेऊया. ही मी मटकी घेतलेली आहे 250 ग्रॅम. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून त्याला छान अशी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आणि साहित्य बघून घ्या. हा छोटे 4 कांदे घेतलेले आहेत, ते कट करून घेतले मी. 2 टोमॅटो घेतलेले आहे. हे वाटण तयार केले मी. 4 हिरव्या मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर. आहे कढीपत्ता. आणि हा मी घरगुती तयार केलेला म्हणजे खोबरं आणि लसूण ही पेस्ट मी तयार करून ठेवते प्रत्येक भाजीसाठी. आणि ही आहे छोटीशी दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र. आणि ही थोडीशी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे मिसळ बनवल्यानंतर वरती टाकण्यासाठी. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पातेलं गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. थोडंसं भरपूर टाकलं तरी चालेल, भाजीला छान कट येतो. तेल छान गरम होऊन द्यायचं. मी इथं रस्सा भाजी बनवण्यासाठी थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची. तेल अजून गरम व्हायचं आपलं. गॅस थोडा मोठा करूया आणि बघूया तेल गरम झाले की नाही. तेल अजून गरम व्हायचे. छान तेल आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकूया मोहरी. मोहरी छानशी तडतडू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते. मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचे. छान. आता जिरे टाकून घेऊया आपण. नंतर टाकायचे कढीपत्ता. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आपल्याला तमालपत्र आणि दालचिनी टाकायची. नंतर हा बारीक चिरलेला कांदा छानसा परतून घ्यायचा आपल्याला मऊ होईपर्यंत. छान हलवत राहायचं. दालचिनी आणि तमालपत्र टाकल्यानंतर थोडंसं वेगळी टेस्ट येते. त्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. कांदा छान भाजून द्यायचा आपल्याला मऊ होईपर्यंत. तोपर्यंत असं हलवत राहायचं आहे. आज खूप दिवसांनी मिसळ बनवली, चला म्हटलं आज व्हिडिओ बनवू. कांदा छान भाजतोय. गॅस फास्टच ठेवायचा म्हणजे कांदा थोडा लवकर भाजला जाईल. मिसळ बनवायला जास्त असं काही टाइम लागत नाही. सुरुवातीला तयारी थोडीशी करून घ्यायची, मग नंतर बनवून घ्यायची. छान कांदा भाजतोय आपला. जास्त वेळ लागू नये म्हणून मी अगोदर काय केले, मटकी स्वच्छ धुवून वाफवून घेतले म्हणजे जास्त टाइम लागणार नाही. बनवले की गरम गरम खाता येईल आपल्याला म्हणून. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचाय, उगीचच घाई करायची नाही. आज आमच्या यांना सुट्टी असते, त्यामुळे त्यांची फरमाईश होती की आज छानशी मिसळ बनव. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरात ट्राय केलेलं कधी पण चांगलं. कांदा अजून थोडासा भाजायला लागणार आहे आपल्याला. थोडासा लालसर रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा. ही माझी पद्धत आहे बनवण्याची, नक्की ट्राय करून बघा.
कांदा आपला भाजलेला आहे, हलकासा रंग चेंज झालाय बघा. आपण त्याच्यामध्ये कट केलेलं टोमॅटो टाकूया. टोमॅटो भरपूर घ्यायचा. काय होतं, टोमॅटो जास्त घेतला की भाजीला आंबूसपणा येतो. आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचा, व्यवस्थित भाजून परतून घ्यायचा. काय होतं, टोमॅटो व्यवस्थित नाही भाजला की त्याला कच्च्यापणाचा एक वास येतो. असा ते येऊ नये यासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं. टोमॅटो भाजून किंवा परतून घ्या. तिकडे मी पाणी गरम करायसाठी ठेवलेलं आहे, ते आता उकळले. आपण गॅस बंद करूया. इकडचा गरम पाणी का टाकायचं, थंड पाणी जर भाज्यांमध्ये कोणत्याही टाकलं तर त्याची टेस्ट बदलते. आणि गरम करून जर आपण टाकलं पाणी, भाजीची टेस्ट आहे अशी राहते. त्यासाठी शक्यतो गरम करूनच पाणी टाका. आणि हे बघा, टोमॅटो भाजायला लागले. टोमॅटो काही भाजलेली नाहीये, व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला असं थोडंसं हलवत राहायचं. आज रविवार म्हटलं चला वेगळं काहीतरी. वेगळं म्हणजे काय, बाहेर गेल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला भेटतात. शक्यतो घरात बनवून खाल्लेल्या कधी पण चांगले. बघा, टोमॅटो अजून भाजायचे. थोडस सॉफ्ट झाला की आपण त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकूया. हे हिरवं वाटण टाकल्यामुळे काय होतं, थोडस भाजीला वेगळी टेस्ट येते. लाल तिखट मसाला आपण टाकतो घरगुती, पण हिरव्या मिरचीचं थोडस तिखटपणा आणि कोथिंबीर वगैरे टाकल्यामुळे भाजीला आणखीनच छान टेस्ट येते. बघा, टोमॅटो आपले मऊ झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हे आपलं वाटण तयार केलेलं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आल्याची वाटण तयार केलेलं, ते वाटण टाकून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं. हे बघा, रंग काय सुरेख दिसतोय. आता याच्यामध्ये टाकूया हे खोबरं आणि लसूण. हे मी भाज्यांसाठी तयार करून फ्रीज मध्ये ठेवलेलं असतं. थोडस घ्यायचं. वास किती छान सुटला बघा टाकल्यानंतर. तुम्हाला नाही लक्षात येणार, मला येते लक्षात. मस्त वास येते. हे सगळं छान परतून घ्यायचंय आपल्याला. खाली मसाला लागू द्यायचा नाही. गॅस थोडासा स्लो केला मी. आता याच्यामध्ये आपण टाकूया आपले मसाले. हा आहे माझा मसाल्याचा डब्बा. याच्यामधून आपण टाकू आता सुरुवातीला थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड, ही आहे लाल तिखट थोडीशी टाकायची. मीठ आपण नंतर टाकू. छान असं परतून घ्यायचं. धनेपूड आणि जिरेपूड मी घरीच बनवते. आमच्या यांना बाहेरून जास्त मसाले आणून भाज्यांमध्ये वापरलेले आवडत नाही, म्हणून मी थोडेसे धने आणि जिरे थोडेसे गरम करून थोडासा रंग हलका येईपर्यंत भाजून घेते आणि तयार करून मसाल्याच्या भरणीत भरून ठेवते. म्हणजे आपल्याला ज्या हव्या त्या भाज्याला टाकू शकतो. हा आहे घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आपला. मी हे 3 चमचे टाकते छोट्या चमच्यानी. आमच्या यांना जरा झणझणीतच भाज्या आवडतात, त्यामुळे मी हे छान परतून घेते. गॅस थोडा स्लोच ठेवायचा, मसाले आपल्याला करपू द्यायचे नाहीये. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली होती भाजी. हे बघा, छान असा मसाला परतून घेतलेला आहे. आता काय करायचं, हे आपण मटकीला जे वाफ घेऊन ठेवलेले आहे, वाफ देऊन ठेवलेली आहे, शिजवून ठेवलेले 2 शिट्ट्या घेऊन, ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. मस्त मटकी टाकल्यानंतर छान असा खमंग वास आला. हे सगळं व्यवस्थित असं टाकून घ्यायचं, थोडस असं परतून घ्यायचं.
हे बघा, मसाल्याचा डबा ठेवून देऊ, याचं काम झालेलं आहे. आता थोडंसं उकळू द्यायचंय, शिजू द्यायचंय आपल्याला, म्हणजे मसाला मटकीमध्ये सगळा व्यवस्थित मिक्स होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी ओतायचं. आता आम्ही बनवतोय तिघांसाठी आमच्या, म्हणजे आम्ही तिघच आहे आणि आमचं एक छोटस पिल्लू. ते पिल्लू काही खात नसतं जास्त काही, त्याला सगळं सांडण्यात म्हणजे मजा येते. त्यामुळे त्याच्यासाठी भाजी आहे असं काही आपण म्हणू शकत नाही, तो फक्त पाव खातो. म्हणजे आम्ही 4 जण असे. आता हे आपण गरम केलेलं पाणी ओतून घेऊया. म्हणजे हवं तेवढं पाणी होता, असं काही नाही की एवढंच ओतायचं. हे बघा, आम्हाला एवढी पुरेशी होती. हे असं छान मिक्स करून घ्यायचं. झटपट तयार होते ही, खूप काही असं टाइम लागत नाही आणि वेगळं साहित्य काय असं वापरायला लागत नाही याला. हे बघा, थोडंसं आणखीन पाणी होती. झालं. आता थोडस गॅस बारीक करायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. थोडस मीठ टाकून घेते. भाजीला छान उकळी येऊ द्यायची. 4 ते 5 मिनिटात शिजून तयार होते ही, कारण की आपण अगोदर ह्याला 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मटकीला, त्यामुळे जास्त काही टाइम लागणार नाहीये ह्याला. तयार आहे. आता थोडस शिजलं की झालं. आणि शिजल्यानंतर कोथिंबीर याच्यावरती आपण टाकू वरून. बघा, भाजी उकळलेली आहे छानशी आपली. रंग बघा किती सुरेख दिसतोय. तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद केलाय. थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेऊया. थोडस हलवून घ्यायचं. हे बघा, मिसळ आपली तयार झालेली. रंग बघा किती सुरेख दिसतोय. अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.